बारामतीत गुन्हेगारी वाढली आहे का असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलाय। बारामतीत पोलिसांचा वचक कमी झाल्याचंही त्यांनी म्हटलंय। अजितदादांनी सीसीटीव्ही प्रत्येक कानाकोपऱ्यात मंजूर केला। बारामती असू नाहीतर कोणताही तालुका असेल, आपल्याला ही गुन्हेगारीची गोष्ट पटणार नाहीये असं त्यांनी म्हटलंय। पोलिसांनी कामात चुकारपणा केला तर तो महागात पडेल। अजितदादा नसताना बारामतीची घडी विस्कटली असल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे। हे बघा, बारामती असो नाहीतर महाराष्ट्रामधला कुठलाही तालुका नाही तर गाव असो, तिथं जर एखादी घटना घडत असेल ज्याच्यामध्ये सामान्य लोकांवर अन्याय होत असेल, तर ही गोष्ट आपल्याला पटणार नाही, पटणारीही नाही. आणि त्याच्याच बरोबर पोलीस प्रशासनाचा वचक हा कुठं ना कुठंतरी त्या ठिकाणी कमी झालाय असं आपल्याला तिथं बोलता येईल. पण हा जो इन्सिडेंट झालेला आहे, ही जी घटना घडलेली आहे, याच्यात खरं काय घडलंय हे आता आपल्याला सांगता येणार नाही. त्यामुळे या घटनेसाठी पोलीस प्रशासन जबाबदार आहे का हे आता तरी आपल्याला सांगता येणार नाही. पण इतर ज्या घटना ज्या घडतायत म्हणजे बारामतीमध्ये सुद्धा आणि इतर परिसरामध्ये कुठं ना कुठंतरी होम डिपार्टमेंट या बाबतीत कमी पडतंय हे मात्र नक्की आहे. नाही, गुन्हेगारीचा मुद्दा महत्वाचा आहे. बऱ्यापैकी आम्हाला ज्या काही गोष्टी करतायत की आता हा इन्सिडेंट झाला म्हणून खरं तर मी बोलतोय. राजकीय इथं वक्तव्य करणं योग्य ठरणार नाही. पण जेव्हा अजितदादा होते तेव्हा गुन्हेगारी नाही प्रमाण खरं तर बारामतीमध्ये होतं. कुठंच म्हणजे भीती वाटायची, एक वचक असायचं दादांचं. कुठेही काही घडलं तर दादा स्वतः त्याच्यामध्ये लक्ष देऊन असायचे. पण कुठं ना कुठंतरी ती जी कायदा व सुव्यवस्थेची घडी आहे ती विस्कटली हे मात्र त्या ठिकाणी आपल्याला बोलता येईल. याच्यामध्ये व्यापाऱ्यांना काही लोक धमकावतायत. त्याच्याच बरोबर एक्स्टॉर्शन काही प्रमाणात वाढलेलं आहे. त्याच्याच बरोबर ज्या मृत्यूच्या, मारण्याच्या, धमकवायच्या जे काही प्रमाण आहे आपल्या या बारामतीमध्ये वाढलंय हे नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी जाणवतंय.